नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 16. तर अशा प्रकारे मंजिरीचं लग्न हर्षित इनामदारसोबत झाले आणि मंजिरी इनामदार घराण्याची सून झाली. आता वर्तमान काळात परत येऊया. मंजिरीला जाग आली. बाहेर लख्ख उजेड पडला होता. ती उठून बसली आणि बेडच्या खाली उतरणार तर तिचे लक्ष बाजूला झोपलेल्या हर्षकडे गेले. अरे, हर्ष कधी आले? मला कळलंच नाही. पण हे तर आज येणार होते ना? आणि आले हे मला कसं कळलं नाही? आजकाल मला फारच गाढ झोप यायला लागली. मला सांगितले पण नाही येणार ते. मी वाट बघितली असती ना. असो, आता काय फायदा? मंजिरी, आवरा आता आपलं. ऑफिसला जायचं आहे. मंजिरी स्वतःशीच बोलत उठली. हळूच बाथरूममध्ये गेली. त्याला जाग येऊ नये म्हणून ती सगळं आवाज न करता आवरत होती. तिचं आवरून झाल्यावर खाली किचनमध्ये जाऊन चहा बनवून घेतला आणि डायनिंगवर बसून चहा पित होती. अरुंधती पण आल्या. गुड मॉर्निंग मंजू. हर्ष आला का गं? अरुंधतींनी विचारले. हो मम्मा, पण किती वाजता आले कळलंच नाही मला. सकाळी उठले तेव्हा बघितलं, मंजिरी म्हणाली. हो, पहाटे येणार होता आहे म्हणाला तो. तू जागत बसशील म्हणून मुद्दाम नाही सांगितले तुला, अरुंधती म्हणाल्या. जागत नसते बसले, अलार्म लावला असता ना पहाटेचा, मंजिरी. हो ग, जशी तुला त्याची काळजी आहे तसं त्यालाही तुझी काळजी आहे. मेड फॉर इच अदर आहात दोघं, अरुंधती हसत म्हणाल्या. मंजिरीने त्यांना चहा दिला. त्या पेपर वाचत चहा पित होत्या. ऑफिसचं कसं करणार आहेस मग? हां, काही आता 11च्या आत उठणार नाही. असं कर, तू घरीच थांब आज. चालेल, तसंही त्यांना विचारलं नाही ना, ओरडायचे उगाचच, मंजिरी म्हणाली. सांगितलं नाही तरी त्याला सर्व माहिती असते. त्याच्यापासून काही लपून राहत नाही, अरुंधती म्हणाल्या. हो, ते तर असणारच म्हणा. चौपेर लक्ष असतं त्यांचं. आशिता मॅडम पण सगळी माहिती पुरवत असतील ना, मंजिरीने विचारले. हो, तिचं कामच आहे ना ते. पर्सनल सेक्रेटरी आहे म्हटल्यावर. अरुंधती पेपरमध्ये लक्ष घालून बोलत होत्या. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन त्या बघू शकल्या नाहीत. मंजिरीचा चेहरा मात्र पडला. कुणी आपल्या नवऱ्याच्या एवढ्या जवळ आहे म्हटल्यावर तिला जेलसी होणारच ना. मी नाश्त्याचीच तयारी करते मम्मा. तुम्हाला काय हवं आहे नाश्त्यामध्ये? मंजिरीने विचारले. काहीही चालेल, तुला वाटेल ते कर. तसंही काहीही केलं तरी टेस्टीच लागतं तुझ्या हातचं जेवण, अरुंधती म्हणाल्या. मंजिरी किचनमध्ये जाऊन नाश्त्याची तयारी करू लागली. थोड्या वेळाने सविता मावशी पण आल्या. त्या भांडी आणि इतर पसारा आवरू लागल्या. अरुंधती आवरून आल्या. मंजिरीने त्यांना नाश्ता दिला. अगं, तू पण घे. हर्ष काही लगेच उठणार नाही आता, अरुंधती म्हणाल्या. आणि त्याला लंच करूनच येऊ दे ऑफिसला. तिथे कामात लागला की त्याला खायचं काहीच भान नसतं. चालेल मम्मा, तुम्ही काळजी करू नका त्यांची, मंजिरी म्हणाली. अरुंधती तिला इन्स्ट्रक्शन देऊन ऑफिसला निघून गेल्या. मंजिरीने नाश्ता केला. खालची कामं आवरली आणि बेडरूममध्ये गेली. हर्ष अजूनही शांत झोपला होता. झोपेत किती क्यूट दिसत होता. मंजिरीला त्याच्याकडे बघण्याचा मोह आवरत नव्हता. ती त्याच्याकडेच बघत होती. अचानक हर्षला जाग आली. त्याने डोळे उघडले तर मंजिरी त्याच्याकडेच बघत होती. गुड मॉर्निंग, त्याने स्माईल करून तिला बेडवरूनच विश केले. व्हेरी गुड मॉर्निंग. ते मी तुम्हाला उठवायलाच आले होते. मंजिरीच्या लक्षात आले आपण हर्षकडे एकटक बघत असल्याचं. तिला एकदम लाजल्यासारखं झालं. लाजून मान खाली घातली आणि ड्रेसिंगजवळ आवराआवर करू लागली. आजची सकाळ मस्त झाली. एवढा सुंदर चेहरा जो मला निहाळत होता. असं वाटतंय आता मिठीतच घ्यावं हिला. मिस्टर हर्ष, जरा सब्र करो, सब्र का फल मिठा होता है, हर्ष मनातल्या मनात बोलत होता. तो उठला आणि बाल्कनीत आला. सूर्य बराच वर आला होता. आपल्या देशात परत आल्यावर किती छान वाटतं नाही? परदेशात 3 दिवससुद्धा 3 महिन्यासारखे वाटतात, हर्ष मंजिरीला सांगत होता. हो असेल, मला काही कल्पना नाही. मी नाही गेले अजून एवढ्या लांब, मंजिरी म्हणाली. अरे हो, तू नसणार गेलीस. मी सहजच बोललो गं. जाऊया आपण. कुठे जायला आवडेल तुला? प्लॅन करूया आउटिंगचा. सध्या जरा काम आहेत, ती आवरली की जाऊया कुठेतरी. चालेल ना, हर्ष म्हणाला. मला तसं नव्हतं म्हणायचं, मंजिरी रूम आवरत त्याच्याशी बोलत होती. मी कुठे काही म्हणालो? का? तुला नाही यायचं का माझ्यासोबत फिरायला? तसे असेल तर ठीक आहे, हर्ष खिडकीतून तिच्याकडे बघत म्हणाला. असं कधी म्हणाले मी? तुम्ही आवरा, मी चहा नाश्ता तयार करते तुमच्यासाठी, मंजिरी. जशी मॅडमची आज्ञा, हर्ष म्हणाला आणि बाथरूममध्ये निघून गेला. मंजिरीने बेड व्यवस्थित आवरला आणि ती खाली निघून गेली. थोड्याच वेळात हर्ष डायनिंग टेबलवर येऊन बसला. तो पण हातात पेपर घेऊन, अगदी त्याची मम्मा बसते तसाच. मंजिरीने त्याला नाश्ता दिला. मम्मा ऑफिसला गेली ना?
हर्षने विचारले. हो, सकाळीच गेल्यात. काय, मला भेटली पण नाही ना? तशीच गेली, हर्ष म्हणाला. तुम्ही झोपून होतात म्हणून नाही भेटल्या. कसं वाटलं मग आपलं ऑफिस? हर्ष तिच्याकडे भुवई उंच करत विचारत होता. काय? मंजिरीला कळलं नाही तो काय विचारत आहे. अगं, तू ऑफिसला जात होतीस ना 3 दिवस. ऑफिस कसं वाटलं? हर्ष म्हणाला. हो, ते छान आहे. आवडलं मला. मी कंटिन्यू करू का ऑफिसला येणं? मंजिरी म्हणाली. नाही, हर्ष म्हणाला. मंजिरी बिचारी गप्प बसली. तिचा पुढं काही बोलायचा मूडच गेला. विचारायची पण सोय नाही की काही नाही. नाही म्हणतोय सरळ. केव्हा रागाने ओरडेल सांगता येत नाही, मंजिरी मनातच म्हणत होती. पेपर बाजूला करून त्याने चहा घेतला. मंजिरीकडे लक्ष गेलं तर तिचा चेहरा पडला होता. तुझं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे, ते आधी कंप्लीट करायचं, नंतर बघता येईल ऑफिसचं. आधी ॲडमिशनचं बघा, हर्ष म्हणाला. पण मला नाही शिकायचं पुढे. झालं तेवढं बस झालं, मंजिरी म्हणाली. तुला शिकायचं होतं मंजिरी, तू अभ्यासात पण हुशार होती. असं अचानक लग्न झालं आणि आधीच या अनपेक्षित लग्नाने तुला बरंच काही सहन करावं लागत आहे. त्यात तू शिक्षण सोडून दिलं तर मला आयुष्यभर गिल्ट राहील की माझ्यामुळे तुझं स्वप्न पूर्ण झालं नाही. सो तुला शिक्षण आधी कंप्लीट करायचं आहे. असं अधेमध्ये तू ऑफिसला येऊ शकतेस. तुझंच आहे सगळं, हर्ष म्हणाला. तुझंच आहे सगळं? किती छान वाटतं मंजिरीला हे ऐकून. पण मला नाही वाटत कॉलेजला जावंसं, मंजिरी म्हणाली. मंजिरी, मी काय म्हटलं कळलं नाही का? हर्ष तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. ही खाली मान घालून गप्प बसली. रागीट बोका आहे नुसता. देवा, कसं होणार माझं? कुठे तो चैतन्य आणि कुठे हा खडूस? अरे देवा, मी कशाला चैतन्याची आठवण काढते पुन्हा? मला त्याच्या आठवणीतून बाहेर यायलाच हवं. आता लग्न झालं माझं. या खडूससोबत दिसायलाच देखणं आहे फक्त. मंजिरी मनातच त्याला शिव्या घालत होती. काही म्हणालीस का मला? म्हणजे खडूस बिडूस असं काही? हर्ष म्हणाला. नाही, मी कुठे काय बोलले? ती प्लेट उचलून लगेच किचनमध्ये जायला निघाली. लंच केल्याशिवाय ऑफिसला येऊ द्यायचं नाही असं सांगून गेले आहेत मम्मा. जाताना ती म्हणाली. ओके, तो पुन्हा पेपर घेऊन तेवढंच बोलला. यांना मनात बोललेलं ऐकायला जाते की काय? मी नक्की मनातच बोलले ना की चुकून मोठ्याने तर रागीट बोकाम पण म्हटले? ऐकलं तर नसेल ना? मंजू विचार करत होती. ताई, नळ चालू आहे. कसला विचार करताय? सविता मावशी म्हणाल्या. नाही, कसलाच नाही. बरं, जेवणाची तयारी झाली का? मंजिरीने विचारले. हो, झाली. तुम्ही जा, निवांत बसा. हर्ष बाबा आहेत तर मी बघते जेवणाचं. आणि हो, त्यांच्याच आवडीचं करते. नका विचार करू, सविता मावशी म्हणाल्या. ते पेपर वाचत आहेत ना, मी काय करू त्यांच्याजवळ बसून? मंजिरी नाक मुरडत म्हणाली. मग लक्ष वळवा की त्यांचं स्वतःकडे, सविता मावशी हसत म्हणाल्या. मंजिरी त्यांच्या या बोलण्याने लाजली. मी मदत करते तुम्हाला, म्हणजे पटापट होईल सगळं. ऑफिसला जायचं आहे ना त्यांना. मंजिरी. काही नको, पटापटच करते मी. जा तुम्ही बाहेर, सविता मावशी म्हणाल्या. नाईलाजाने मंजिरी किचनमधून बाहेर पडली. बघते तर हर्ष बाहेर जाऊन फोनवर बोलत होता. ती हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसली. टी व्ही सुरू केला आणि बसली. हर्ष बराच वेळ फोनवर बोलत होता. फोन संपल्यावर तो हॉलमध्ये आला. मंजिरी टी व्ही बघण्यात गुंग झाली होती. ती कार्टून बघत होती आणि हसत होती. हर्ष तिच्याकडे काही वेळ तसाच बघत बसला. तिच्या हसण्याने त्याच्या हृदयाच्या तारा छेडल्या जात होत्या. तिचं लक्ष गेलं हर्षकडे. तो तिच्याचकडे बघत होता. पण रागाने बघतोय की कसा ते तिला कळेना. तिला वाटलं तो रागानेच बघत आहे. काय? त्याने डोळ्यांनी इशारा करून विचारला. काही नाही, ते आपलं सहजच. ती टी व्ही बंद करत म्हणाली. टी व्ही का बंद केलास? राहू दे ना, मला पण बघायचं आहे. काय बघून एवढं हसायला आलं ते? हर्ष म्हणाला. काही नाही, ते असंच कार्टून. मंजिरी. सिरियसली? तू कार्टून बघतेस लहान मुलांसारखं? हर्ष म्हणाला. हो, आवडतं मला कार्टून बघायला, मंजिरी भीतभीतच बोलून गेली. तो डोळे मोठे करून तिच्याकडे बघत होता. तसा आश्चर्याने, पण तिला त्यातले भाव कळत नव्हते. तिला वाटलं हा रागानेच बघत असावा. बिचारीने मान खाली घातली. बरं बघ, असतात प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या. पण कार्टून जरा वेगळंच वाटतं नाही? जनरली तुझ्या वयाच्या मुली सॉंग्स आणि मूव्ही बघतात, नाही का? नाहीतर शॉपिंगची पण चॅनल आहेतच, हर्ष तिला म्हणाला. मी पण बघते कधी कधी, पण मला सॉंग्स ऐकायला आवडतात, बघायला नाही. अच्छा, आणि काय काय आवडतं तुला? हर्ष तिच्या बाजूला बसत म्हणाला. काही नाही, मान हलवत मंजिरी म्हणाली. तिच्या अगदी जवळ बसलेला त्यामुळे ती जरा घाबरली होती. अगं, एवढी काय घाबरतेस? काय खाणार आहे की काय मी तुला? हर्ष तिच्याकडे बघत म्हणाला. नाही, मी कुठे घाबरले, मंजिरी अगदी हळू आवाजात म्हणाली. बरं, लाव ना मग कार्टून, मी पण बघतो, हर्ष म्हणाला. तिने ती बघत होती तेच कार्टून लावला.
आता तो पण कार्टून बघत होता. मधून तिच्याकडे पण बघत होता. पण ती आता आधीसारखी हसत नव्हती. तो मात्र टी व्ही बघून स्माईल करत होता. छान आहे, निखळ मनोरंजन. स्ट्रेस घालवण्यासाठी मस्त आहे हे, हर्ष म्हणाला. तिने फक्त हसून त्याच्याकडे बघितले. बरं, तू कर कंटिन्यू. मी आहे रूममध्ये. मला जरा कामं आहेत. असे म्हणत तो रूममध्ये गेला. आता आवडते तर आवडते कार्टून. त्यात काय झालं मोठे डोळे करायला, खडूस कुठले. आता रूममध्ये जाऊन लॅपटॉप घेऊन बसतील. एकतर काम, नाहीतर फोन, आणि फोनवरच पण कामच. दुसरं तर काही लाईफच नाही. बोरिंग आहे एक नंबरचा, रागीट बोका. मंजिरी तो गेल्यावर नाक मुरडत बोलत होती आपल्या मनातच. इकडे हर्ष बेडरूममध्ये आला आणि लॅपटॉप काढून काम करत बसला. कामात लक्ष तसं लागत नव्हतं साहेबांचं. मंजिरीचा तो हसणारा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता. किती निरागस आहे ही, अगदी लहान मुलासारखी. किती निरागस हसत होती ते कार्टून बघून. हाच निरागसपणा मला प्रेमात पाडतोय तिच्या. मी खरंच प्रेमात पडतोय का तिच्या? हो, हे प्रेम नाही तर काय आहे? सारखंच तिच्याजवळ राहावंसं वाटतं, तिच्याकडेच बघत राहावंसं वाटतं. तसा मी कंट्रोल करतो स्वतःला, पण किती दिवस? ती जवळ असताना कसं शक्य आहे? पण नाही, मी इतक्या लवकर माझ्या भावना नाही सांगणार तिला. तिला पण माझ्याबद्दल काहीतरी फिलिंग वाटायला हवी. आधीच तिने अशा परिस्थितीत लग्न केले माझ्याशी. तिची मनस्थिती समजून घ्यायला हवी. वयाने पण लहानच आहे. जबरदस्ती तिच्यावर हे नातं नाही लादायचं मला. मला विश्वास आहे ती पण नक्की प्रेमात पडणार आहे माझ्या. तसा मी आहे ना, दिसायला हँडसम. हां, फक्त थोडा रागराग करतो, पण तिच्यावर नाही रागवू शकत मी. जवळ बसलो तरी इतकी घाबरली. रागावलो तर काय करेल माहीत नाही. हर्ष विचार करत होता. थोड्या वेळाने त्याने स्वतःला कामात गुंतवून घेतले. मंजिरी येऊन त्याच्यासमोर उभी राहिली. बोला मॅडम, हर्ष म्हणाला. जेवण नाही करायचं का? या लवकर खाली, मी वाट पाहते. मंजिरी म्हणाली. अरे हो, लंच टाईम झाला वाटतं. कामात कळलंच नाही, हर्ष म्हणाला. घरी असलं तरी काम आणि ऑफिसमध्ये पण कामच. घरी थोडं रिलॅक्स राहायला पाहिजे ना, मंजिरी म्हणाली. कामं फार पेंडिंग आहेत. बाहेर गेल्याने ते बघावंच लागेल ना, हर्ष म्हणाला. बघा, पण जेवणाकडे पण लक्ष देत चला, म्हणजे झालं, मंजिरी म्हणाली. आता तू आहेस ना लक्ष द्यायला, मग मला काही टेन्शन नाही. चल, मी येतो लगेच. त्याने लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवला. आज पहिल्यांदाच फक्त दोघे जेवण करत होते. लंचला हर्ष कधी घरी नसायचाच आणि डिनर तिचे पण सोबत करायचे. जेवताना हर्षचे लक्ष सारखं तिच्याकडेच होतं. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळून राहत होती आणि तिच्या लांबसडक केसांत त्याचं मन गुंतलं जात होतं. ती त्याला हवं नको ते विचारत होती, पण त्याचं जेवणाकडे लक्ष होतं कुठे. चल, मी निघतो थोड्या वेळात ऑफिसला. चालेल ना, हर्ष म्हणाला. हो चालेल, मंजिरी. तू येणार आहेस का? चल ना, यायचं असेल तर. खरं तर त्याला तिला सोडून जावंसं वाटत नव्हतं, म्हणून आग्रह. नको, घरीच थांबते मी, मंजिरी म्हणाली. नक्की ना? हो, मंजिरी म्हणाली आणि डायनिंग आणि किचन आवरू लागली. हर्ष आवरायला रूममध्ये गेला. तो आवरून खाली आला. नेहमीप्रमाणे फॉर्मल कपड्यात अगदी हँडसम दिसत होता आणि त्यात त्याचा तो परफ्यूमचा सुगंध. त्याने मंजिरीला बाय केले आणि नेहमीच्या वेगाने तो बाहेर पडला. आज ड्रायव्हर नव्हता. तो स्वतःच गाडी चालवत निघाला. मंजिरी त्याला नजरेआड होईपर्यंत बघत होती. चला तर आजपासून आपली स्टोरी वर्तमान काळात परत आली आहे. आणि हां, काही जणांना प्रश्न पडला आहे की हिरो कोण, हर्ष की चैतन्य? तर स्टोरीचं शीर्षक सप्तपदी आहे, म्हणजे हिरोच हर्षित असणार आहे. हां, थोडा खडूस आहे. नाही आहे, अजिबात मोठा बिझनेस आहे, थोडा स्ट्रिक असणारच ना. मग प्रश्न पडला असेल की चैतन्याचं काय? तो तेवढा छान का आहे? तर मंजिरीला आवडला तर काहीतरी स्पेशल असणारच ना त्याच्यात. तर एकंदरीत ही हळूहळू खुलत जाणाऱ्या नात्याची प्रेमाची कथा आहे. बघूया मंजिरी आणि हर्षची नातं कसं बहरत जाणार आहे. तुम्हाला काय वाटते, मंजिरी प्रेमात पडेल का या खडूसच्या? पटापट कॉमेंट्स करून कळवा. आणि हो, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.